तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांतर्गत खालील जी पदे आहे तर ती कंत्राटी पद्धतीने भरायची आहेत आणि त्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी. तर याची इथं 5 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS उत्तीर्ण लागणार आहे आणि जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ती इथं 60,000 मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं नियुक्तीचे ठिकाण दिलेले आहे. तर नियुक्तीचे ठिकाण इथं आजरा, तसेच चंदनगड, कागल, हुपरी, शाहूवाडी. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. तर याच्या इथं 17 जागा आहेत. तर साठी 3 आहे, साठी 1 आहे, साठी 1 आहे, साठी 1 आहे, त्यानंतर साठी 1 आहे, साठी 1 आहे, त्यानंतर साठी 3 आहे, त्यानंतर साठी इथं 2 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी इथं 4 आहेत. त्यानंतर यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 राहणार आहे. त्यानंतर इथं नियुक्तीचे ठिकाण दिलेले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक मनपा क्षेत्र, त्यानंतर आजरा, चंदनगड, कागल, उपरी, त्यानंतर गडहिंग्लज. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. तर याच्या इथं 17 जागा आहेत. साठी 1 आहे, साठी 1 आहे, साठी 1 आहे, साठी 1 आहे, त्यानंतर साठी 1 आहे, त्यानंतर साठी 1 आहे, त्यानंतर साठी 4 आहे आणि साठी इथं 2 आहेत व खुल्या प्रवर्गासाठी इथं 5 आहे. तर यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण लागणार आहे विज्ञान शाखेतून व सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं उत्तीर्ण लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 18,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतर तुमचे नियुक्तीचे ठिकाण पण इथं दिलेले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक मनपा क्षेत्र, तसेच आजरा, चंदनगड, कागल, हुपरी व कुरुंदवाड. तरी संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर सदरची जी पदे आहेत तर ती कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर अर्जदार हा इथं शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या इथं सक्षम असावा आणि त्यावर इथं कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी इथं 38 वर्षे आहे. तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान, कक्ष 2 मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे 29/1/2024 ते 26/2/2024 पर्यंत इथं अर्ज पाठवायचे आहेत. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर या नावाने इथं डिमांड ड्राफ्ट करावा लागेल. त्यानंतर ड्राफ्टच्या मागे तुम्हाला स्वतःचे नाव व पद हस्ताक्षरात इथं लिहावे लागेल. तर सदर भरती प्रक्रियाकरिता अर्ज करण्याची जी मुदत आहे ती 6/2/2024 पर्यंत आहे. त्यानंतर अर्जाची छाननी तसेच लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिद्ध करणे, हरकती आक्षेप करून घेणे व त्या निकाली काढणे आदी रीतसर शासनाच्या तसेच आरोग्य अभियान कडील प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना इथं नियुक्तीचे आदेश देण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील तुम्हाला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा व जन्मतारखेचा दाखला, त्यानंतर शासकीय अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, तर ही कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत आणि हा अर्ज तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कक्ष 2 मजला भाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे 26/2/2024 पर्यंत इथं पाठवायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब